श्री स्वामी समर्थ. वाळलेलं तुळशीचं लाकूड घरात ठेवावं का? त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? स्वामी समर्थांच्या कृपेने तुळशीचं हे लाकूड घरात ठेवल्यास खरंच सकारात्मक ऊर्जा मिळते का? आज आपण अशाच एक अत्यंत खास आणि श्रद्धेच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. अनेकांच्या घरात तुळशीचं रोप असतं, पण जेव्हा ती तुळस वाळते तेव्हा बहुतेक लोक ती फेकून देतात. परंतु शास्त्रानुसार वाळलेली तुळस किंवा तिचे लाकूड हे अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे दैवी शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा वास करत असल्याचं मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वाळलेल्या तुळशीचं लाकूड घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत, कोणत्या ठिकाणी ठेवावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. प्रत्येक शुभकार्यात तुळशीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय होते. त्यामुळे ज्या घरात तुळशीचं पूजन होतं त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी ही कायम असते. अनेक संतांनी आणि आध्यात्मिक गुरूंनी सुद्धा तुळशीचं महत्त्व सांगितलं आहे. स्वामी समर्थ भक्तांमध्येही तुळशीचं विशेष स्थान आहे, कारण तुळस ही फक्त वनस्पती नसून ती एक दैवी ऊर्जा आहे. आता प्रश्न असा पडतो की तुळस वाळल्यानंतर तिचं करायचं काय? काही लोक ती कचऱ्यात टाकतात, काही लोक ती नदीत विसर्जित करतात. पण शास्त्र सांगतं की तुळशीचं वाळलेलं लाकूड अत्यंत पवित्र असतं. ते घरात योग्य ठिकाणी ठेवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. असं मानलं जातं की या वाळलेल्या तुळशीच्या लाकडात सात्विक स्पंदने कायम राहतात. अनेक लोक सांगतात की तुळशीचं लाकूड घरात ठेवलं की आर्थिक अडचणी कमी होतात. घरात सतत भांडणे होत असतील, मन तुमचं अस्थिर राहत असेल किंवा घरात निराशेचं वातावरण असेल तर तुळशीचं लाकूड देवघरात ठेवा. यामुळे मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही जण तर तुळशीच्या लाकडाची छोटी माळ बनवून जपासाठी वापरतात, कारण तुळशीची माळ ही अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीचं लाकूड ठेवताना काही नियम पाळणं देखील महत्त्वाचे असतात. सगळ्यात आधी वाळलेली तुळस ही कधी अपवित्र ठिकाणी ठेवू नका. तिला आदराने देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवा. काही लोक तुळशीचे लाकूड पैशाच्या कपाटात ठेवतात. असं मानले जातं की त्यामुळे धन टिकून राहते आणि घरात बरकत वाढते. परंतु हे करताना श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनात श्रद्धेला खूप महत्त्व आहे. जर आपण कोणतीही गोष्ट फक्त अंधविश्वास म्हणून केली तर त्याचा फायदा होत नाही. पण जेव्हा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म याची साथ असेल तेव्हा जीवनात बदल जाणू लागतात. तुळशीचं लाकूड घरात ठेवणं हे देखील श्रद्धेचीच गोष्ट आहे. त्याचा उपयोग करताना घरात स्वच्छता, शांतता आणि सकारात्मक वातावरण राखणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत की तुळशीचं वाळलेलं लाकूड कोणत्या दिवशी घरात आणायचं. शक्यतो गुरुवार, एकादशी किंवा सोमवार हा दिवस शुभ मानला जातो. त्या दिवशी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि तुळशीला नमस्कार करून तिचं वाळलेलं लाकूड आदराने घरी आणा. त्यानंतर देवघरात ठेवून दिवा लावा आणि भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा. अनेक भक्त सांगतात की तुळशीचं लाकूड घरात ठेवल्यानंतर त्यांना मानसिक शांती मिळते, घरातील तणाव कमी होतो आणि वातावरण प्रसन्न वाटू लागतं. काहींना आर्थिक प्रगती जाणवली तर काहींना आध्यात्मिक समाधान मिळालं. अर्थात प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो, पण सकारात्मक विचार आणि श्रद्धा हे जीवनात ऊर्जा निर्माण करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस मानसिक तणावाने त्रस्त आहे. अशावेळी अध्यात्म आणि श्रद्धा माणसाला मानसिक आधार देतात. तुळशीचं पूजन, नामस्मरण आणि सकारात्मक विचार हे आपल्या मनाला शांतता देतात. त्यामुळे अशा परंपरा जपणं आणि त्यामागील भाव समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुळशीचं लाकूड ठेवताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ते कधीही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. तसंच ते तुटलेलं किंवा खराब झालं असेल तर आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित करा. देवाशी संबंधित कोणतीही वस्तू आदराने हाताळणे हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
काही लोक म्हणतात की तुळशीचं लाकूड घरात ठेवल्याने वाईट शक्ती दूर होतात. याबाबत वेगवेगळ्या श्रद्धा आहेत, पण निश्चितपणे सांगता येतं की ज्या घरात भक्ती, स्वच्छता आणि सकारात्मक विचार असतात त्या घरात आनंद आणि समाधान नक्कीच वाढतो. त्यामुळे फक्त वस्तूंवर अवलंबून न राहता चांगले विचार, चांगले कर्म आणि देवावर श्रद्धा ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास माणसाला संकटातही मजबूत ठेवतो. तुळशीचं लाकूड हे त्या श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून अनेक भक्त ते घरात जपून ठेवतात. तुम्हीही जर घरात तुळशीचं वाळलेलं लाकूड ठेवत असाल तर ते श्रद्धेने आणि आदराने ठेवा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा, देवाचं नामस्मरण करा आणि चांगली कर्म करत राहा. जीवनात सुख, शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच भेटेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.